नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. फायनली आता आपला वेट संपणार आहे. 10वी एक्झाम झाल्यापासून आपण एकाच गोष्टीच्या प्रतीक्षेत होतो. ते म्हणजे आपला रिझल्ट कधी एकदाचा अनाउन्स होतोय. तर सो ऑफिशियल डेट आता रिलीज झाली आहे आणि ज्या वेबसाईट्स आहेत आपल्या रिझल्ट चेक करायच्या, तर तिथं काउंटडाऊन सुरू झालंय. आता मी तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे, की कशा पद्धतीने आपला रिझल्ट चेक करायचा आहे, कोणत्या वेबसाईटला जायचंय, जर वेबसाईट वगैरे जर हँग झाली, तर कशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीसोबत डील करायचंय किंवा तुमची जी रिझल्टची तारीख आहे, तर ती नक्की कधी असणार आहे, त्याच्यानंतर तुमचा टायमिंग कधी असणार आहे, कधीपासून तुम्हाला रिझल्ट हा चेक करायचा आहे. त्याच्यामुळे काय करा, की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून पुढची तुमची जी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, तुमची 11वी ॲडमिशन प्रोसेस किंवा त्याच्यानंतर सी असेल, जे असेल, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे किंवा आपलं चॅनल हे तुम्हाला बेनिफिशियल राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला डायरेक्ट रिझल्टच्या वेबसाईटला घेऊन जातो. कुठं टायमिंग चालू झालंय किंवा कुठं आपल्याला उद्या आपला रिझल्ट चेक करायचा आहे. हां, आपली ही ऑफिशियल एच-एस-सी बोर्डची वेबसाईट आहे. सॉरी, एस-एस-सी बोर्डची वेबसाईट आहे. तर त्या ठिकाणी पहा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. अवघ्या 16 तासामध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. 8 मेला दुपारी 1 वाजता हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. त्याचबरोबर ही पहा टार्गेट पब्लिकेशनची ही वेबसाईट आहे. ओके, टार्गेट पब्लिकेशनची. तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुमचा रिझल्ट चेक करू शकता आणि त्याचबरोबर नवनीत पब्लिकेशनची ही वेबसाईट आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुमचा रिझल्ट चेक करू शकता. तिन्ही ठिकाणी तुम्हाला रिझल्ट चेक करून पाहायचा आहे. हे पहा, फर्स्ट ऑफ ऑल काय होणार, ज्यावेळेस 1 वाजणार, तर त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातील मुलं काय करणार, त्या वेबसाईटवर तुटून पडणार. त्याच्यामुळे वेबसाईट क्रॅश होणार फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यामुळे काय करायचं, या तिन्ही वेबसाईट अगोदर ओपन करून ठेवायच्या तुम्हाला. तुमचा सीट नंबर असेल आणि तुमचं मदर नेम असेल, ते तुमच्या म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला एकदा सोबत ठेवायचंय आणि त्यानुसार इथं हे काउंटडाऊन संपल्याच्या नंतरनं इथं 2 रिकाम्या जागा येतील, ज्याच्यामध्ये आपल्याला सीट नंबर फिल करायचा आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या मदरचं नेम एंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं व्ह्यू रिझल्ट या बटनावर क्लिक केलं, तर तुमचा रिझल्ट या ठिकाणी ओपन होणार आहे. आता रिझल्ट काय लागणार आहे, रिझल्ट कसा लागणार आहे, हे तुम्हाला मला सांगावंच लागणार आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा उद्या मी तुमच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला तो रिझल्ट सांगावा लागणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवावंच लागणार आहे. बरं, आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. रिझल्ट काहीही लागू दे, रिझल्ट कसाही लागू दे. आता बऱ्याच जणांचा खूप चांगला रिझल्ट येणार आहे, त्याबद्दल वाद नाही. पण काहींना थोडेसे कमी मार्क्स येणार आहेत, बरोबर? मग त्यांच्यासाठी मी सांगेल, की अजिबात तुम्ही हे टॉपरशी कंपेअर करू नका. 10वीचा रिझल्ट तुम्हाला कुठेही जिंदगीत उपयोगी येत नाही, 11वीला ॲडमिशन घ्यायचं सोडून. बस या एका ठिकाणी तो उपयोगी येतोय. मग त्याच्यामुळे अजिबात रिझल्टचं टेन्शन घ्यायचं नाही. काय जो लागणार असेल, तो लागणार असेल. मिस्टेक झाल्यात काही आपल्याकडनं, तर ठीक आहे. ते आपण इमानदारीने एक्सेप्ट करायच्यात आणि नंतरनं इन फ्युचर म्हणजे 11वी असेल, 12वी असेल, त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, मेडिकलला जाल, तर या सर्व गोष्टीमध्ये इमानदारी आपल्याला सोबत ठेवायची आहे. बरोबर? मग यासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी आहे. कारण आपण तुम्हाला एम-एच-टी, सी-ई-टीबद्दल पूर्ण गाईडन्स देतो. त्याच्या प्रिपरेशनबद्दल असू दे किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यासाठी काय-काय डॉक्युमेंट्स लागतात, काय-काय गोष्टी लागतात, या सर्व बद्दल तुम्हाला गाईड करतोय. त्याच्यामुळे आपलं चॅनल तुम्ही तर सबस्क्राईब करून ठेवाच. त्यासोबत तुमचे मित्र-मैत्रीण जे काही असतील ना, तर त्यांना हे चॅनल नक्की सजेस्ट करा. त्याच्यानंतरनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की रिझल्ट कधी चेक करायचा? तर हे पहा, 1 वाजता रिझल्ट लागणार आहे. अजिबात वेबसाईटवर तुम्ही बसायचं नाही डायरेक्ट, की लगेच मला रिझल्ट ओपन पाहिजे. थोडासा वेळ घ्यायचा आहे आणि नंतरनं चेक करायचं. कारण कसं आपल्याला एक वेळेस रिझल्ट ओपन नाही झाला आपला, आपण पॅनिक मोडमध्ये जातो. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय करायचं, आरामात ज्यावेळेस वेबसाईट व्यवस्थित सुरू होतील, सगळ्या गोष्टी होतील, मग रिझल्ट हे करायचा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, की तुमचा रिझल्ट सगळ्या गावाला सांगत बसायचं नाही. तुमचा रिझल्ट सगळ्या गावाला सांगत बसायचं नाही. कारण का? तर पहा, काही असे विद्यार्थी आहेत आमच्याकडे सध्या 12वीला, की ज्यांना 10वीला चांगले 97-98% पडलेत, पण 12वीला कमी टक्के पडलेत. बरोबर? पण 10वीच्या वेळेस त्यांनी काय केलं, की अख्ख्या गावात दवंडी दिली, की मला एवढे मार्क्स पडलेत, मला एवढे मार्क्स पडलेत. त्याच्यामुळे गावाकडले किंवा घरच्यांच्या वगैरे ज्या एक्स्पेक्टेशन आहेत त्या विद्यार्थ्याकडनं, तर त्या एक्स्पेक्टेशन वाढल्या आणि स्पेशली ह्या मी पालकांसाठी सुद्धा सांगतोय. एक्स्पेक्टेशन वाढल्या आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस त्याला 12वीत कमी मार्क्स पडले, तर त्यावेळेस सगळे त्याला विचारायला लागले, की "का कमी पडले?" त्या विद्यार्थ्यांवर ब्लेम करायला लागले. 10वीचा सिलेबस आणि 12वीचा सिलेबस किंवा 11वीचा सिलेबस याच्यामध्ये खूप तफावत आहे. बरोबर आहे? मग आपल्याला ते डायरेक्ट त्या विद्यार्थ्यावर ब्लेम करायचा नाहीये. त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट हा तुमच्या पुरताच राहू दे. त्याच्यानंतर मित्र वगैरेला शेअर करा, जे तुमच्या जवळचे आहेत, जे तुम्हाला जज करणार नाहीत किंवा ब्लेम करणार नाहीत. त्यांच्याकडे शेअर करा. जर चांगले मार्क्स आले, तर ॲडव्हान्समध्येच तुम्हाला काँग्रॅच्युलेशन. जरी वाईट थोडेसे कमी जास्त मार्क्स पडले, तरी काळजी करू नका, कारण मी तुमच्यासोबत आहे प्रत्येक स्टेपवर तुम्हाला गाईड करायला. मग त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रिझल्टसाठी पुन्हा एकदा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये काँग्रॅच्युलेशन.